जून महिन्यात विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि महापुरुषांच्या जयंती, सभा, बैठका, धरणे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीनं जिल्ह्यात शस्त्र आणि जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी हिंगोली यांनी दिलेत. दिनांक 23 जून 26 जून 2024 पर्यंत श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांची दिंडी, संत नामदेव महाराज संस्थान नसी नामदेव व इतर लहान मोठ्या संस्थांच्या दिंड्या हिंगोली जिल्ह्यातून जाणार आहेत. तसेच सध्या घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घडामोडी, नागरिक, विविध संघटना, पक्ष यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषण करत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक 14 जून 2024 रोजी मध्यरात्रीपासून ते दिनांक 29 जून 2024 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1)(3) अन्वये शस्त्र आणि जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचं अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांनी कळवलंय. त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्याव्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील. सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटक द्रव्य जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणिक उपकरणे किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करून ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे, अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाहीत. सभ्यता, नीतिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल अशी चिन्हे, निशाणी, घोषणा फलक किंवा कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दाखवतील या उद्देशानं वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. 5 किंवा 5 पेक्षा अधिक व्यक्ती रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा आणि इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषकरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाहीत, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी हिंगोली यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे.